छत्रपती संभाजीनगरमधील हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यासपीठावर फुगडी घातली। वारकरी संप्रदायात फुगडी घालून एकमेकांना नमस्कार करण्याची परंपरा जपली जाते। हीच परंपरा मुख्यमंत्र्यांनी हरिनाम सप्ताहातही पाळली। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनीही फुगडी घालण्याचा आनंद घेतला। समर्थपणे गंगागिरी महाराजांची ही परंपरा या ठिकाणी चालवतायत। मागच्याही काळात मला येण्याची संधी मिळाली, त्याही वेळेस मी बघितलं इथली शिस्त, इथली भाविकता आणि सगळ्यात महत्वाचं इथे ज्यावेळेस प्रसाद घेतला जातो त्यावेळेची जी काही या ठिकाणची तत्परता आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जगापेक्षा वेगळ्या आहेत। म्हणजे जर आपण विचार केला तर याचाही एक गिनीस रेकॉर्ड तयार होऊ शकतो, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर याचं निमंत्रण देण्याकरता परमपूजनीय रामगिरी महाराजांचा निरोप आला की मला मुंबईला यायचंय, पण मी निरोप दिला। खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत करायला मला आनंदच झाला असता, पण मी निरोप दिला, पहिल्यांदा मला तुमच्या दारी येऊ द्या, पहिल्यांदा मला शनिदेवाचं दर्शन आणि या सर्वांचं दर्शन घेऊ द्या, तुमचं दर्शन घेऊ द्या, मग तुम्ही त्या ठिकाणी मुंबईला या। याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगातनं एक प्रकारे वोट जिहाद अशा प्रकारची व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्याकरता काही लोक एकत्रित आली आणि ज्यावेळेस हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही, मी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि आम्ही परमपूजनीय रामगिरी महाराज आणि इथले जेवढे आध्यात्मिक संत आहेत त्यांना हे सांगितलं, हे राजकीय आक्रमण नाहीये, हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर असलेलं आक्रमण आहे, हे सांस्कृतिक आक्रमण आहे।